कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अघोरेभ्यो घोरेभ्यो घोर 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 घोरतरेभ्य सर्वेभ्यः सर्वेभ्यो। मीरा, तुझ्या कवडीपर्यंत मी पोचलेच आज। नम 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 नमस्ते स्तुरो रुद्र रूपेभ्यः हो हो। अघोरेभ्यो अथ घोरेभ्यो घोर घोरतरेभ्यः सर्वेभ्यः सर्वेभ्यो। नमस्ते स्तुरुद्र रूपेभ्यः। कळतंय मला, कळतंय। इतका त्रास का होतोय मला अचानक? नाही, किती त्रास झाला तरी ही कवडी मी सोडणार नाही। ओम अघोरेभ्यो अथ घोरेभ्यो घोर घोरतरेभ्यः सर्वेभ्यः सर्वेभ्यो नमस्ते स्तुरुद्र रूपेभ्यः। ओम अघोरेभ्यो अथ घोरेभ्यो घोर घोरतरेभ्यः सर्वेभ्यः सर्वेभ्यो। ओम अघोरेभ्यो अथ घोरेभ्यो घोर घोरतरेभ्यः सर्वेभ्यः सर्वेभ्यो नमस्ते स्तुरुद्र रूपेभ्यः। ओम अघोरेभ्यो अथ घोरेभ्यो घोर घोरतरेभ्यः सर्वेभ्यः सर्वेभ्यो नमस्ते स्तुरुद्र रूपेभ्यः। कवडी कुठे गेली माझी? भाईसाहेब, तुम्ही अजून इथेच? इथे आहे का माझी कवडी? मी मगाचपासून शोधत होते, सतत कुठे ना कुठे पडत असते। भाईसाहेब, मायाताईंनी वेदाला जेवण दिलंय। हा मीरा, माझ्यासाठी एक काम करशील? ऑफिसला चालले सर, अथर्वसाठी डबा घेऊन जा। नाराज असला ना की खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाही तो, वेदाहूनही लहान असल्यासारखं वागतो। तू जरा लक्ष ठेव, डबा संपेपर्यंत तिथेच थांबतो। ही जबाबदारी तुझ्यावरती। आलेच? हा अरे दादा, कुठे बाहेर निघालास का? नर्मदा, तुला किती वेळा सांगितलंय बाहेर जाणाऱ्याला असं विचारू नये? सॉरी सॉरी, डोक्यातनं निघून गेलं। ही कुठे चालली आहे? मीरा माझ्यासोबत ऑफिसला येते। ऑफिसला? मीरा? का तुला काही काम आहे तिच्याकडे? नाही नाही, माझं काय काम असणार आहे तिच्याकडे? पण हे सगळं काय घेऊन चालली आहे? ते मी वेदाच्या बाबांसाठी जेवण घेऊन चालले। चौकशा करून झाल्या? आम्हाला जायला उशीर होतोय। हो हो, मी पण चाललेच आहे। चल। वेदाच्या बाबांसाठी डबा घेऊन चालले। ही बातमी मायापर्यंत पोचवायलाच हवी, सोन्याहून पिवळं करायला। चला माया। अजून किती वेळेच्या शेजारी असंच बसायचंय? माया,
बरं झालं तुम्ही आलात. मी जाते, मला ना कंटाळा आला इकडे बसून, मला भूक लागली, मी जरा जेवते. वा वा छान. जा एकटी जाऊन जेवून ये. हा तिथे ऑफिसमध्ये मीरा अथर्वला अशी प्रेमाने भरवत असे, पण तू नाही, तू एकटी जाऊन जेवून ये. आर यू आउट ऑफ युअर माइंड? काय बोलताय तुम्ही? एक मिनिट, माझं डोकं जागेवरच आहे. तुझं डोकं फिरतंय ना इकडे तिकडे, म्हणून तुला सांगायला आले मी. हे ना असं गोल गोल फिरवून सांगू नका. काय म्हणायचंय नक्की? सांगते. पण हे सगळं काय घेऊन चाललीये? ते मी वेदाच्या बाबांसाठी जेवण घेऊन चालले. काय करायचं? येस अथर्व. कोल्हापूरची फॅक्टरी तू सांभाळतोस ना? येस. मग तिकडे अचानक संप कसा काय झाला? अरे तिकडे अचानक संप कसा काय झाला मला कसं माहिती असणार? तिकडे संप झाला हे तरी माहिती आहे का तुला? हा येस, आता कळलं मला ते. मग तू सांगितलंस का नाही मला? तेच सांगायला येत होतो मी. तिकडच्या मॅनेजरने मला सांगितलंय, तू सांगायला हवं होतंस मला. काय कारण आहे संपाचं? कमॉन अथर्व, मला फक्त 10 दिवस झाले त्या फॅक्टरीचा चार्ज घेऊन, आणि गेल्या 10 दिवसात असं काहीच घडलं नाही की तिथले वर्कर संपावरती जातील. हा, आता 10 दिवसांआधी काही घडलं असेल तर हा उड आहे ना. त्याआधी चार्ज तुझ्याकडे होता ना, तुला माहिती असेल. ये मीरा. नमस्कार सर. कसा आहेस विशाल? नमस्कार सर. मीरा आज ऑफिसमध्ये कशी? तिने जर अथर्वच्या केबिनमध्ये माझा फोटो पाहिला तर? मीरा अथर्व साहेबांसाठी जेवण घेऊन आलेली. साहेबांच्या केबिनमध्ये प्लेट्स वगैरे लावा. हो सर. मीरा अथर्वसाठी टिफिन घेऊन आलीये, म्हणजे अथर्वच्या केबिनमध्ये नक्कीच जाणार. इतकी वर्ष मी फॅक्टरीकडे लक्ष देतोय, आजपर्यंत असं कधीच झालं नाहीये. मग आता कशाला? असतील ना काहीतरी इंटरनल प्रॉब्लेम्स, नाही लक्षात आली असतील आपल्या. तुला असं म्हणायचंय की माझं दुर्लक्ष झालंय? नाही, लक्ष असतं तर कळली असते प्रॉब्लेम्स. तुम्ही दोघं जरा शांत व्हाल का प्लीज? हो, संप नेमका कशामुळे झालाय हे आपल्या कोणालाच माहिती नाहीये. मी स्वतः नेमकं काय कारण आहे ते चौकशी करून सांगतो ना. जबाबदारी तुझी आहे. आता मीराने हा फोटो इथे पाहिला तर तिला कळेल मी कोण आहे आणि तिला इथे का घेऊन आले इथे. तिला एकदा का माझं सत्य कळलं तर तिथे थांबणार नाही, निघून जाईल इथून. मग मी माझ्या वेदाला कसं वाचवू? देवी आई, तूच या पेचातून मला बाहेर काढ. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.